आहे कल्याणमधून दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल आता आलेला आहे। मुस्लिम पक्षाचा दावा कल्याण न्यायालयाने फेटाळलेला आहे। मुस्लिम पक्षाच्या वतीने सर्वउद्दीन करते यांनी दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात द्या अशी मागणी केलेली होती आणि ही मागणी आता कोर्टाने फेटाळलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण न्यायालयात हा लढा सुरू होता, ही सुनावणी सुरू होती आणि आज अखेर कल्याण कोर्टाने या संदर्भातील निकाल दिलेला आहे। मुस्लिम पक्षकारांच्या ताब्यात हा किल्ला द्यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती, मात्र कल्याण कोर्टाने दिवाणी न्यायालयामध्ये सदरच्या खटल्याबाबतचा सुनावणी होती आणि आमच्या माहितीप्रमाणे ती सुनावणी आज सकाळी पार पडलेली आहे आणि त्याबद्दलचा शासनाच्या बाजूने सदरचा निकाल लागल्याच्या पद्धतीने जोपर्यंत निकालाची प्रत हे आपल्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही। त्या अनुषंगाने आज दुर्गाडी परिसर संपूर्ण याच्यामध्ये पूर्ण परिमंडळ 3 मध्ये आज हा हिंदुत्वाचा विजय आहे, सत्याचा विजय आहे। गेली 50 वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मीयांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता, हा किल्ला खरं तर शासनाचा माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता, तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला 71 मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत, ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे। ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता, त्यामध्ये हिंदूंच्या बाजूने भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रीतीने हा दावा दाखल केला, आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात, या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश बोडे। योगेश, कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। मुस्लिम पक्षकारांची जी मागणी होती ती कोर्टाने फेटाळलेली आहे। नक्कीच आज या ठिकाणी मोठा हिंदूंसाठी आनंदाचा वातावरण निर्माण झालेला आहे। ऐतिहासिक कल्याण शहरातील जो दुर्गाडी किल्ला आहे, या दुर्गाडी किल्ल्यावर मुस्लिम पक्षकारांनी 1976 मध्ये हा दावा केला होता का हा मुस्लिम समाजाचे हे वास्तू आहे आणि याची ताबा हे मुस्लिम समाजाला द्यावा, यासाठी यांनी दावा केला होता। दावे करते आहेत, करते म्हणून दावे करते आहे सरफुद्दीन करते यांनी हा दावा केला होता आणि आज कल्याण न्यायालयाने हा सुनावणी झालेली आहे आणि अखेर या दाव्याची सुनावणी करत दुर्गाडी किल्ला हा शासनाचा असल्याचा अखेर म्हटलेला आहे। 1976 पासून हा दावा सुरू होता आणि शिवसैनिक या दाव्यासाठी कोर्टात जात होते। कोर्टाच्या प्रत्येक गोष्टी हे क्लिअर करत होते का ही वास्तू ही हिंदूंची आहे, हिंदूंच्या वास्तूला मंदिरात दरवाजे आणि खिडक्या असतात, त्यासाठी इथे मूर्ती बसवण्यासाठी मूर्तीला उभी राहण्यासाठी एक जागा असते, असा हा पक्षकारांनी आपल्या हिंदू पक्षकारांनी दावा हे केला आणि आज हा कोर्टाने कल्याण न्यायालयाने आज हिंदूंच्या समवेत हा निर्णय दिलेला आहे आणि मुस्लिम दावे हा फेटाळण्यात आलेला आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।